नमस्कार मित्रांनो. महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर श्रीकृष्ण, अर्जुन, कर्ण, भीष्म, दुर्योधन अशी अनेक महान पात्रे उभी राहतात. पण या सर्वांमध्ये एक असं पात्र होतं ज्याचा उल्लेख फार कमी केला जातो. तरीही त्याने घेतलेला एक निर्णय संपूर्ण महाभारताच्या इतिहासात वेगळं स्थान निर्माण करून गेला. हे पात्र म्हणजे युयुत्सू. कौरवांच्या घरात जन्म घेऊनही त्याने अधर्माची साथ दिली नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा धर्म मोठा मानला आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धैर्य दाखवलं. चला जाणून घेऊया युयुत्सूची संपूर्ण कथा. युयुत्सू हा हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र यांचा पुत्र होता. मात्र तो राणी गांधारीच्या पोटी जन्मलेला नव्हता. महाभारतामध्ये वर्णन आहे की धृतराष्ट्राला एक वैश्य स्त्रीपासून युयुत्सू झाला. त्यामुळे तो दुर्योधन, दुःशासन आणि इतर कौरवांचा सावत्र भाऊ होता. राजवाड्यात वाढूनही त्याला गांधारीच्या पुत्रा इतका मान सन्मान कधीच मिळाला नाही. पण त्याने याबद्दल कधी तक्रारही केली नाही. उलट त्याने शिक्षण, शिस्त आणि सत्याचा मार्ग स्वीकारला. द्रोणाचार्याकडून त्याने धनुर्विद्या आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले. तो शूर योद्धा होता, पण त्याच्या स्वभावात अहंकार नव्हता. त्याला सत्ता किंवा राज्याची लालसा नव्हती. त्याला फक्त योग्य आणि अयोग्य यातील फरक समजत होता. लहानपणापासूनच त्याने दुर्योधनाचा स्वभाव जवळून पाहिला. मत्सर, अहंकार आणि पांडवांविषयीचा द्वेष दिवसेंदिवस वाढत असल्याचं त्याला जाणवत होतं. त्यामुळे तो अनेकदा मनातून अस्वस्थ होत असे. जेव्हा लाक्षागृहाचा कट रचला गेला तेव्हाही त्याला पांडवांवर अन्याय होत असल्याची जाणीव होती. काही कथांनुसार त्याने हा कट विदुरांपर्यंत पोहोचण्यास मदत केल्याचा उल्लेख आढळतो. मात्र हा उल्लेख सर्व महाभारतांच्या आवृत्त्यांमध्ये समान नाही. यानंतर आली ती कुप्रसिद्ध द्यूतसभा. युधिष्ठिर जुगारात सर्व काही हरले. शेवटी द्रौपदीलाही पणाला लावण्यात आले. द्रौपदीला भर सभेत ओढून आणण्यात आले आणि तिचा अपमान करण्यात आला. त्यावेळी भीष्म, द्रोण आणि कृपाचार्यांसारखे महान योद्धेही मौन होते. युयुत्सूलाही हा अन्याय मान्य नव्हता. अधर्माचा हा मार्ग शेवटी संपूर्ण कुरुवंशाचा विनाश करेल याची त्याला जाणीव झाली होती. काळ पुढे सरकत गेला आणि अखेर कुरुक्षेत्र युद्धाचा दिवस उजाडला. युद्ध सुरू होण्यापूर्वी युधिष्ठिराने दोन्ही सैन्यांसमोर घोषणा केली, ज्याला धर्माच्या बाजूने यायचे असेल त्याचे आमच्या सैन्यात स्वागत आहे. संपूर्ण रणांगण शांत झाले. कोणीही पुढे येईल अशी अपेक्षा नव्हती. पण त्या क्षणी एक योद्धा कौरवांच्या सैन्यातून बाहेर पडला. तो होता युयुत्सू. त्याने स्वतःच्या भावांची, स्वतःच्या सैन्याची बाजू सोडली आणि पांडवांच्या बाजूने उभा राहिला. कल्पना करा हा निर्णय किती कठीण असेल. एका बाजूला स्वतःचे वडील, भाऊ आणि कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला धर्म. युयुत्सूने नात्यापेक्षा सत्याची निवड केली. महाभारतात हा प्रसंग अत्यंत प्रेरणादायी मानला जातो. युद्धामध्ये युयुत्सूने पांडवांच्या बाजूने धैर्याने लढाई केली. तो शेवटपर्यंत धर्माशी प्रामाणिक राहिला. महाभारत युद्ध संपल्यानंतर मोजकेच योद्धे जिवंत राहिले आणि युयुत्सू त्यापैकी एक होता. युधिष्ठिर राजा झाल्यानंतर त्यांनी युयुत्सूवर हस्तिनापूरच्या प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. कारण त्यांना माहीत होते की हा माणूस प्रामाणिक आहे, न्यायप्रिय आहे आणि राज्याची सेवा निस्वार्थपणे करेल. मित्रांनो, युयुत्सूची कथा आपल्याला एक मोठी शिकवण देते. योग्य गोष्ट करण्यासाठी कधीकधी स्वतःच्या लोकांविरुद्धही उभं राहावं लागतं. खरी निष्ठा व्यक्तीशी नसते तर सत्य आणि धर्माशी असते. म्हणूनच युयुत्सूला कौरवांमधील सर्वात धर्मनिष्ठ योद्धा म्हटलं जातं. तुम्हाला युयुत्सूबद्दल आधी माहिती होती का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाभारतातील प्रेरणादायी आणि दुर्लक्षित कथा पाहण्यासाठी महाभारत सार चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.